टॅलेंट, आय वॉन्ट रिझल्ट. आय वॉन्ट रिझल्ट ॲट एनी कंडिशन. त्या जयश्रीने लग्नाला होकार दिला पाहिजे, म्हणजे शीतल गावात आलेला तिला असा 440चा झटका बसेल. अहो भैया, तुमचं सगळं म्हणणं मान्य आहे. हा, भैया, अरे प्रेसिडेंट, या की या, बसा. आम्ही खरं तर तुमचीच वाट बघत होतो. नाही म्हटलं तुम्ही म्हणून गेलाय, विचार करून सांगते. आम्हीच विचार करत बसलो, म्हणजे काय होईल कसं होईल. बर का प्रेसिडेंट, आम्ही काय गोल गोल फिरवत बसत नाही, डायरेक्ट मुद्द्यावर येतो. काय ठरलं लग्नाबद्दल? नाही म्हणजे तुमचं होकारच असणार आहे, पण आपला एक फॉर्मॅलिटी म्हणून नाही का. ठीक, काय विचार केला बाबा? मी तुमच्याशी लग्न करीन. ये होईना बात. हा, असं अजिबात समजू नका. व्हॉट डू यू मीन एक्झॅक्टली? हे बघा, तुमच्यात काहीतरी कमी असेल म्हणून मी नाही म्हणते असं काही बी नाही. खरं तर मी तुम्हाला नवरा म्हणून नाही बघू शकत. तुम्हालाच काय, मी दुसरं कोणालाच माझा नवरा म्हणून नाही बघू शकत. मी लहानपणापासून फक्त आणि फक्त अजिंक्यांचाच विचार केला की आमचं लग्न होईल, आमचं बी एक घर असेल, आमच्या लग्नाचे फोटो त्या घरात असतील. माझ्यासाठी माझं अजिंक्य सगळे, आणि अजिंक्य माझे होणार नसतील तर मी बी कोणाची होऊ नाही शकत. अहो पण त्याचं झालं की लग्न आता. हाय का त्याला तुमची कदर? नसा ना का, पण मी तुम्हाला पण नाही फसवू शकत. आम्हाला काय फसवायचे? म्हणजे मी तुमच्यासोबत लग्न तर करीन, पण तुमचा संसार नाही करू शकणार. काय झालं? कुणी सांगितलं तुम्हाला आम्हाला तुमच्या बरोबर संसार करायचा आहे? मग कशाला मला मागणी घातली? आम्ही क्लिअर सांगतो, आपलं लग्न हे लग्न नसून एक प्रकारचं डील असणार आहे. डील म्हणजे? लेट मी एक्सप्लेन. सी, दिस इज अ अग्रीमेंट. यामध्ये स्पष्ट आणि स्पष्ट लिहिलंय की हे लग्न लग्न नसून एक प्रकारचं डील असणार आहे. ते शहरात चालतं बघा आजकाल, ते काय रे? कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. हा, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. याच्यामध्ये नीट टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, ते नीट वाचून घ्या. तुम्हाला मान्य असतील तर आणि तरच आपण पुढे जाऊ. ते वाचा, त्याच्यावर सह्या करा, मग आपण लग्नाचा विचार करू. आणि कसं आहे जयश्री, आमचं पण सेम तुमच्यासारखंच आहे हो. धरत आम्ही पण लई मनापासून प्रेम केलं होतं शीतलवर. आणि आमचं असो, ज्यांच्यामुळं आपण आयुष्यभर एवढा दर्द सोसतोय त्यांना त्याची जाणीव करून दिली पाहिजे का नाही? का आपण नुसतं आयुष्यभर असंच झुरत बसायचं आणि त्यांनी मजा मारायची? नाही, असं होऊन द्यायचं नाही. त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे.
थोडक्यात काय, मला अजिंक्य पाहिजे असेल तर शीतलला लांब करावा लागेल ना, आम्हाला शीतल पाहिजे असेल तर अजिंक्यला लांब करावा लागेल. इन शॉर्ट काय, या दोघांना लांब करायचं म्हणजे आपल्याला एकत्र यावं लागेल. बघा म्हणजे आम्ही काय तुम्हाला फोर्स करत नाही, शेवटी निर्णय तुमचाच आहे. आता तुम्हीच सांगा, ऍग्री और डिसऍग्री. अरे बांगडी फुटली. अहो असं काय म्हणताय, असं नाही म्हणायचं, वाढली म्हणायचं. हे चांगलं नसतंय, अपशगुन असतोय. गप, काय तरी मनात घेऊन बसतील बघ. तुम्हाला बोलाय काय जातं, तिथं माझा जीव घाबरा होतो. अगं असं काही नसतं शितले. इकडे बघ, आप शकून शकून हे आपल्या हातात असतं का नाही. तू उलटा विचार कर, म्हणजे हे बघ हा सेटर बघ, तू एवढा प्रेमाने इनलाच का नाही माझ्यासाठी, काय झालं का बघायला. खरंच की. आणि कुणी जरी फाडायचा प्रयत्न केला ना, तरी पाठमान नाही. शिकले, तुझ्या प्रेमाची येण एवढी घट्ट आहे ना, आपलं नातं कधीच तुटणार नाही, आपल्या दुरावा कधीच येणार नाही. हं? नुसतं हो, हस की. तू सांगितलंच मला स्वेटर कसं दिसतोय ते. लयच भारी. मग दिसणारच, शेवटी केलाय कोणी. मिसेस फौजींनी. कोणी? मिसेस फौजींनी. अंगात ठीक से काम करो. तेच करतो. तुम्ही इकडे कसं? तुम्ही तर 2 दिवसाच्या रजेवर आहे ना? आम्हाला वाटलं तुम्ही काय तर रूम मधनं बाहेर पडत नाही. झालं तुमचं, झालं का बोलून? मी बोलू का? शेठ बोला ना, काय म्हणता? उद्या पहाटे शीतल घरी जाणार आहे, तर मग आज रात्री होय. वहिनीने जेव्हा बोलावलं. बस बस बस,
शिंदे मॅडमनी तर सगळं सेटच करून टाकलं ना भाऊ. हा मी तेच म्हणणार होतो, आता जायची गडबड चालू असणार, आपण कसं विचारायचं. पण चला मॅडमनी स्वतःहून बोलवलं. आता काम करा आणि रात्री असा घ्यायचं. शेट येणार ना. बरं मी काय म्हणतो, काही मदत पाहिजे असेल तर सांगा बरं का, आधीच येतो. काय रे पोरांनो. अरे नाही करतो आम्ही सगळं, तुम्ही फक्त जेवायला या. बघितलं का, आम्ही करतो सगळं. हा करा करा येतो जेवायला, करा करा. हॅलो आजा, बोल की. काय कामात आहेस का? अरे नाही हे काय आता जेवलोच आणि कारखान्यावर निघालो होतो बघ. बोल की. काय नाही, अरे शीतल पार्टी निघणार आहे उद्या, परवा संध्याकाळी पोहोचेल. तिला तेवढं आणायला जाशील ना? होय जातो घ्यायला स्टेशनला. अरे पण राहुल आहे ना संघ. अरे ती रावल्या संघ आहे म्हण. अरे तीच सांभाळत असते त्याला, त्याचं कुठं लक्ष असते जाऊ इकडे. होय जातो मी त्यांना स्टेशनवर घ्यायला. तू काय काळजी करू नको बरं का. तू गेलास की कसं मला काळजी वाटणार नाही बघ, मी निवांत राहील. अरे होय रे बाबा, जातो की. एवढी काय काळजी करतोस रे. आजा आले का फौजी सारखा फौजी तू, आणि असा हळव होते तू रे. मामा फौजीला काय मन नसता का मग? अरे किती जरी वाटलं तरी काळजी वाटतीच की रे, आणि त्यात तुम्ही तिकडे आहे. होय रे, तुझी बी लय आठवण येते बघ, भेटावंसं वाटतं. आणि काय राजा, तिकडचे तिकडे जाणार होय काश्मीरला, तिकडे येणार नाही भेटायला. आता भेट कधी होणार आपली? अरे कसं होणार नाही, अरे भेट होईल की आपली. मी तिकडनं आलो की मग भेटतो तुम्हाला. हा बर तिकडनं आलास की ये मग भेटायला. हा मामा तू नको माझी काळजी करू, शीतलची काळजी घे. राजा असं का बोलतोयस परक्यावानी? ती काय सांगायची गोष्ट आहे वेळेला का? आम्ही सगळेजण वाट बघतोय बघ शीतलची इकडे. अरे नाही तसं नाही, मला वाटलं म्हणून बोललो मी. राजा तू निश्चिंत राहा. पोटची नसली तर लेकीपेक्षा कमी नाही मला ती. ते आहेच. मग तर काय. आणि एकदा का जयडीचं लग्न झालं की शीतल शिवाय कोण आहे रा आम्हाला? हा तिचंच तर आहे सगळं. आजा आता मला फक्त जयडीच्या लग्नाची काळजी लागून राहिली बघ. मामा अरे तू बी नको काळजी करू, आपल्या जयडीच्या नशिबात आहे ना काहीतरी लय भारी आहे बघ. अरे तिला मस्त चांगला पोरगा मिळणार, आणि आपल्याला जसं वाटतंय ना त्यापेक्षा चांगलं होणार आहे बघ तिचं. तुझ्या तोंडात साखर पडो बाबा, तू म्हणतोय तसंच होऊ देत. एकदा का जयडीचं लग्न झालं की घोडं गंगेत नाहलं. अगं जडे काय झालंय, का दंगा करायला लागलीस? मला काय विचारतीस? तुला नाही तर मग कुणाला विचारू? जा की विचार तुझ्या दुसऱ्या लेकीला. दुसरी रे? अगं जडे काय तर काय बोलती, तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे का आम्हाला? वय नुसतं म्हणा तुम्ही असं. मला पप्पा आत्ताच अजिंक्यांना सांगत होते शीतल बी माझ्या लेकी सारखीच आहे म्हणून. माझं लग्न करून मला द्या पाठवून बाहेर, आणि मग बसा तिला घेऊन. काहीतर म्हणे जयश्री गेल्यानंतर शितलीच आमच्यासाठी आहे आणि आम्ही शितलीसाठी. अगं तू काय ऐकतीस त्यांचं? तिनेच काय तर जादू केली असेल बघ त्यांच्यावर. नाहीतर तू एवढी पोरगी असताना ते कशाला बोलतील असं? तीच तर मी बी म्हणते, का असं बोलतात पप्पा? का ती जास्त महत्वाची झाली माझ्यापेक्षा तुम्हाला? मी तुला आत्तापासून हीच सांगत आले की तू तुझ्या बापाचा अजिबात ऐकू नकोस. किती बी काय बी केलं ना तरी सुद्धा त्यांचा जीव त्यांच्या भाच्यावरच. पण ह्या सगळ्यांना इंगा दाखवायचा असेल तर आपल्याकडे एकच मार्ग आहे. माझा ऐक, त्या हर्षवर्धन बरोबर लग्न कर
आणि मग बघ, नाही ही घर आपल्या हातात आलं तर विचार. त्या शितलीचा तर जीव नको नको करणार आहे बघ मी. तू फक्त मम्मी, मी लग्न करायला तयार आहे. काय? वय, मी हर्षवर्धन सोबत लग्न करायला तयार आहे. होय, पण खरं सांगतीस ना व? परत बदलणार नाहीस ना? नाही, मी लग्नाला तयार आहे, एकदम नक्की. नशीब, लवकर अक्कल आली तुला. तू लगेच एवढी खुश होऊ नकोस. मी हो म्हणले म्हणून हे लग्न लगेच झालं असं नाही होणार. आपण दोघी सोडलं तर या घरात या लग्नासाठी कोणी बी तयार नाही होणार. आता फक्त बाकीच्यांना कसं पटवायचं ते बघ. ते पप्पा, अजिंक्य, जीजी, ती शितली. त्यांना आपण नाहीच पटवायचं. म्हणजे आता बघ, आपण जर ह्या चौघांना पटवत बसलो तर आपल्या निम्म्या गौऱ्या मसनात गेल्यात तरी बी ह्यांचं एकमत व्हायचं नाही. माझं ऐक, आपण जर शितलीला पटवलं तर शितली घरातल्या सगळ्यांना समजून सांगल आणि घरातली सगळी तिचं ऐकत्यात. अरे वा मम्मी, उगाच नाही फेडरेशन अध्यक्ष झालीस तू. पण खरंय, ते शितलीला जर काय हरकत नसेल तर घरातल्या कुणालाच काही प्रॉब्लेम नसणार. होय, पण ही आयडिया जरी बरोबर असली तरी ती कशी तयार होईल? एक तर त्या भैयाचं नाव काढलं तरी थैथयाट करते ही बाया. मग आपण नावच नाही काढायचं. म्हणजे बघ आता तुम्ही काय करते ते. हा जयश्री, बोला की. हॅलो शीतल, कामात आहेस? ह्यांचे मित्र येणार आहेत ना जेवाय, तर बरं ते जाऊ देत, तुम्ही बोला की. अगं, मी तुला सॉरी बोलायला फोन केलेला. सॉरी? माझं मलाच लय कसं तरी वाटतंय. त्या दिवसापासून माझंच मला मन खातंय. शीतल, मी लय एकटी पडलीये ग. मला कोण मैत्रीण नाही, काय नाही, म्हणून रागाच्या भरात तुला बोलून गेले. हाव, तुम्ही शांत व्हा बघू. आणि असं कसं म्हणताय? मी आहे की तुमची मैत्रीण. तुम्हाला जर काय वाटलं तर तुम्ही माझ्याशी येऊन बोला. खरं? वय वय, अगदी बिनधास्त बोला. आणि हे बघा, मी अजिबात मनात काय ठेवलं नाही. शीतल, तू बोलती ते बरोबर आहे. मी लग्नाचा विचार केला पाहिजे. तू बोलल्यापासून मी त्या गोष्टीवर लय विचार केला आणि मी या निर्णयावर आलीये की मी लग्न करायला तयार आहे. खरं? हे तर लई चांगलं झालं. हो, एकदम योग्य निर्णय घेतलाय तुम्ही. अजून एक सांगायचं होतं शीतल तुला. मम्मी पप्पांनी आणलेल्या स्थळापैकी एक स्थळ मला आवडलंय. तो पोरगा बी चांगलं आहे, त्याच्या घरचं बी चांगलंय. पण फक्त माझ्यासारखं त्याचं बी लग्न मोडलंय म्हणून पप्पांना काय तो एवढा पटाना झालाय. तुम्हाला आवडलंय ना? वय, पण शीतल, मी माझ्या आवडीच्या पोराशी लग्न केलं तर तुला काही अडचण नाही ना? मला काय अडचण असणार आहे तेव्हा? तुम्हाला पोरगा पसंत आहे ना? मग मामाला सांगते तर जयश्रींचं लग्न त्याच पोरासंग लावून द्या म्हणून. नको नको, मीच बोलते. आणि अगदीच काही वाटलं तर मी तुला फोन लावून देईन. मग तू पप्पांना फक्त एवढं सांग की जयश्रींना ज्या पोरासोबत लग्न करायचंय त्याच्यासोबत लावून द्या. मला काही बी अडचण नाही. बरोबर, सांगते. अगदी असंच सांगते. तुम्ही अजिबात काळजी करू नका. पण पोरगा कोण आहे? हॅलो,